तुमचेही केस खूप गळतायत, फ्रीज झालेत, तर तुम्ही इथं बघू शकता माझा आफ्टर आणि बिफोर रिझल्ट. इतकी इफेक्टिव्ह ही रेमेडी आहे ना, खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि इतका छान रिझल्ट मिळतो. बघू शकता माझे इतके सारे हेअर्स फ्रीझी झालेले आणि इतके सारे गळत होते, तर पूर्णपणे बंद झालेले आहेत. कारण मी एक बेस्ट रेमेडी यूज केलेली आहे, जी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर इथे बघू शकता मी छान अशी कोरफड घेतलेली आहे, जी अगदी आपल्याला सहज कुठेही मिळते. आपल्या घरातल्या कुंडीत सुद्धा अवेलेबल असते. त्याच कोरफडीचा आपण आपल्या केसांसाठी छान असा उपयोग करून घेणार आहोत. तुम्हाला तर माहिती आहे, अनेक वर्षापासून कोरफडीचा उपयोग हा वनस्पती म्हणून औषधी वनस्पती म्हणून केला जातो आणि केसांसाठी आणि किंवा आपल्या स्किनसाठी ही बेस्ट आहे आणि एकदम छान असा रिझल्ट देते. तुमच्याकडे जर कोरफड अवेलेबल नसेल तर तुम्ही छान अशी जे मार्केटमध्ये ॲलोवेरा जेल मिळतं ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. बघू शकता मी इथे कोरफड घेतलेली आहे. छान अशी तिची वरची साल जी आहे ती छान अशी काढून घ्यायची आहे आणि ती घेण्याआधी छान अशी कोरफड आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ज्याच्यामध्ये तो येल्लोसर भाग असतो तो आपल्याला घ्यायचा नाहीये. छान असा जो मधला गर आहे तो छान असा काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने छान अशी मी जी कोरफड आहे ती छान मस्तपैकी कटिंग करून मधला छान असा गर काढून घेणार आहे. कारण की बघू शकता कोरफडीमध्ये विटामिन बी, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात, ज्या केसांसाठी खूपच बेस्ट आहेत आणि फॉलिक ॲसिड सुद्धा असतं, जे आपल्या केसांची ग्रोथ वाढवतं. आपले केस मस्तपैकी काळेभोर होतात. तसेच आपले केस सुद्धा गळत नाहीत किंवा आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ झालेला असेल तर तो सुद्धा कमी होण्यासाठी छान अशी मदत होते. तसेच ॲलोवेरा जेलने आपल्या केसांना इतकी सारी शाईन येते आणि आपले केस एकदम सॉफ्ट आणि मुलायम सुद्धा बनतात. तर इतके छान छान बेनिफिट्स आहेत ना ॲलोवेराचे, तुम्हाला काय सांगू. तसेच तुम्ही म्हणाल की आता ही रेमेडी आठवड्यातून किती वेळा लावायची, तर ही आठवड्यातून रेमेडी तुम्ही मिनिमम 2 वेळा लावू शकता. नुसती जरी कोरफड जरी तुम्ही घेऊन छान अशी केसांना लावलीत ना, खरंच बेस्ट रिझल्ट मिळतो. इतके स्मूथ आणि शायनी केस दिसतात. खूप छान अशी शाईन केसावरती येते. तर अशा पद्धतीने बघू शकता मी इथे छान असा गर जो आहे तो छान असं काढून घेतलेला आहे. तुम्ही गर न काढता डायरेक्टली तुम्ही कोरफड कापून जरी छोटे छोटे पीसेस करून मिक्सरमध्ये वाटून घेतले तर ते फक्त तुम्हाला गाळून घ्यावे लागतील. कारण की त्याच्यामध्ये जे म्हणजे थोडंसं जाडसरपणा असतो तो राहतो आणि केसांमध्ये तो तुम्ही तसंच लावला तर धुतल्यावरती थोडंसं तो काढायला प्रॉब्लेम होतो, लवकर निघत नाही. केस वाळल्यावर काढू शकतो पण तो थोडंसं दिसून येतो आणि पटकन निघत नाही. खूप पाणी पण आपल्याला वाया घालावं लागते. तसं न होण्यासाठी छान असं गर जो आहे तो छान असं वाटून घ्यायचा आहे. तर बघू शकता मस्तपैकी ते कोरफडीचा जेल जो आहे तो छान असा मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे आणि ते आपली रेमेडी रेडी झालेली आहे. त्याच्यामध्ये मस्तपैकी 1 चमचाभर जो तुम्ही कोणतंही तेल टाकू शकता, जसं की तुम्ही बदामाचं तेल टाकू शकता किंवा कोकोनट ऑइल टाकू शकता. जे तुम्ही यूज करता तुमच्या केसांसाठी ते तुम्ही तेल इथे यूज करू शकता किंवा विटामिन ई ऑइल कॅप्सूलसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. तर बघू शकता मी छान असं कोकोनट तेल यूज केलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकत्र छान असं करून घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते आपण छान असं केसांना अप्लाय करणार आहोत आणि हे केसांना लावायचं आहे आणि मिनिमम अर्धा तास हे केसांना लावून ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण छान असं बघा आपलं जे हे टेक्स्चर आहे ते छान असं अशा पद्धतीचं रेडी झालेलं आहे आणि इतकं छान असं रिझल्ट देऊन जाताना तुम्हाला काय सांगू. मी लावल्यावरती इतके छान आणि स्मूथ केस झालेले होते आणि इतकी छान केसांवरची शाईन आली होती. कारण की आपण ह्याच्यामध्ये कोकोनट ऑइल यूज केलेलं आहे, जे आपल्या केसांना शाईन देण्यासाठी आणि आपले जे केस आहेत ते मजबूत ठेवण्यासाठी त्याचा इतका छान रिझल्ट मिळतो. तर कोकोनट ऑइलसुद्धा अजिबात स्किप करायचे नाही, हे आवर्जून टाकायचे आहे. तुम्ही कुठलंही तेल टाकू शकता तुम्हाला जे आवडेल ते. तर हे मिनिमम अर्धा तास ठेवायचं आहे. नंतर मस्तपैकी माइल्ड शॅम्पूने केस वॉश करायचे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर नक्की रेमेडी ही ट्राय करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय.